बातमी मुंबईतून महत्त्वाची विक्रोळी पूल मे अखेरीस खुला करण्यावर पालिकेचा भर आहे। पुलाचे सर्व गर्डर दाखल झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचं पुलाचं कामही पूर्ण झालंय। विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाचं काम 85% पूर्ण झालेलं आहे। मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या विक्रोळी उड्डाण पुलावरती बघू शकतो की हा उड्डाण पुलाचं काम जवळपास 85% पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित 15% काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। या ब्रिजच्या माध्यमातून कन्नमवार नगर असेल, विक्रोळी असेल या ठिकाणी जाता येणार आहे। तसेच या ब्रिजच्या माध्यमातून LBS मार्ग हा गाठता येणार आहे। त्यामुळे या नागरिकांचा वेळ वाचणार आहे। त्यासोबतच त्यांना जो वळसा घालून जावा लागत होता 1 ते 2 किलोमीटरचा तो सुद्धा त्यांचा कमी होणार आहे। या पुलाचे उर्वरित काम मे अखेरीस पूर्ण करण्याचा मानस हा महापालिकेचा आहे। या पुलाची रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर आहे। त्यापैकी 565 मीटरची उभारणी ही महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, तर 50 मीटरची उभारणी ही रेल्वे मार्फत करण्यात आलेली आहे। मुंबईकरांचा कमीत कमी वेळ वाचावा, त्यांच्या इंधनाची बचत व्हावी यासाठी ही मुंबईमध्ये विविध विकास कामं सुरू आहे आणि त्याच माध्यमातून हा सुद्धा ब्रिज लवकरच याचं लोकार्पण होणार आहे आणि ही विक्रोळी असेल, कन्नमवार असेल या नागरिकांना याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या वेळेची बचत ही होणार आहे। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।